ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या मूळ गावी जे आहे मतदान आता नुकतंच केलेलं आहे। आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्ही सहपरिवार इथं मतदान करायला आले आहात आज? सहपरिवार आहे, अख्खं गाव परिसर पूर्ण माझा परिवार आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येतो आहे। पंजा या बोट चिन्हावर आमचा उमेदवार उभा आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये इथे भरारी घेऊ। नक्कीच आपण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात सभा झाल्या, रॅल्या झाल्या आणि त्यात जे आहेत शरद पवार असोत, राहुल गांधी असोत, हे यांनी सभा घेतलेल्या आहेत। काय सांगाल, त्याचं सभेचं काही असर पडेल का? आदरणीय उद्धव साहेब देखील आले, आदरणीय शरद पवार साहेब देखील आले आणि शरद पवार साहेबांनी तर इथल्या जनतेची माफी मागितली की मागच्या वेळेला मी तुम्हाला जो उमेदवाराला मतदान करायला सांगितलं त्यांनी 3 दिवसातच आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। तर ही आणि सन्माननीय आमचे नेते राहुलजी गांधी देखील आले आणि बिलकुल तुम्ही बघा, जो प्रतिसाद मिळाला तो वाखाणण्यासारखा आहे। आम्हालाही लक्षात येत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये एक अंडरकरंट आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये। शेतकऱ्यांची हिताची कामं या सत्ताधाऱ्यांनी कधीच केली नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आणि देशात जे अस्वस्थता निर्माण केली तर केली। पण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये, आमच्या अमरावती मतदारसंघामध्ये जो उमेदवार भाजपाने दिला तो अतिशय वाह्यात वागणारा होता आहे आणि त्यांनी आमचा दुरुपयोग, आमच्या मतांचा दुरुपयोग केला। सर्वधर्म समभावाच्या मतांवर ते मागच्या वेळेला निवडून गेल्या आणि त्यांनी 5ही वर्ष इथे एक राजकारण एकदम खालच्या दर्जावर नेलं। आम्ही जे आहोत, आम्ही मोजरी परिसरामध्ये आत्ता इथे आहोत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी, जन्मभूमी अमरावती जिल्हा आहे। गाडगे महाराजांची कर्मभूमी, जन्मभूमी आहे आणि आम्ही सगळे सर्वधर्म समभावाचे पाईक आहोत। इथून महाविकास आघाडीचा उमेदवार, इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येताना आम्हाला दिसतो आहे। नक्कीच इथून जे आहे काँग्रेस महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो नक्की निवडून येईल असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।